नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. 6 डिसेंबर या दिवशी बाबरी मशीद पुन्हा उभारण्यासाठी विटा रचण्याचा आतताईपणा पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचा निलंबित आमदार हुमायून कबीरने केल्याचं सगळ्यांनीच पाहिलं. उत्तर प्रदेशातील बाबरी मशिदीच्या वादग्रस्त ढाच्याचे पतन याच दिवशी झाल्यामुळे त्या दिवशीच आपण पुन्हा एकदा बाबरी मशीद उभारू असा दावा करत हुमायून कबीरने वीट रचण्याचा कार्यक्रम त्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये केला. अनेक लोक डोक्यावर विटा घेऊन या पायाभरणीसाठी घेऊन जाताना दिसले. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुस्लिम तुष्टीकरणाची मर्यादा ओलांडली आहे. त्याची अनेक उदाहरणं गेल्या काही काळात पाहायला मिळाली आहेत. त्यातूनच ही हुमायून कबीरची घटना घडलेली आहे. याच हुमायूने या मशिदीचा निर्णय घेतल्यावर त्याला तृणमूल काँग्रेसने महत्त्व दिलं नाही. तेव्हा ममता बॅनर्जी या 2026मध्ये माजी मुख्यमंत्री असतील असा शाप हुमायूनने दिलेला आहे. हुमायून कबीरने हा मशीद बांधण्याचा दावा केल्यानंतर ममतांच्या सरकारने त्यापासून स्वतःला दूर ठेवत त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली. पण मशीद बांधण्यासाठी विटा रचण्याच्या त्याच्या कार्यक्रमाला मात्र सरकार रोखू शकलं नाही. या पश्चिम बंगालमधील संदेशखालीची घटना अजूनही लोक विसरलेले नाहीत. शेख शहाजहानला वाचवण्याचा ममता सरकारने केलेला प्रयत्न अजूनही लोकांच्या विस्मरणात गेलेला नाही. वक्फ बिलाच्या विरोधात झालेल्या आंदोलनाचे पुढे दंगलीत रूपांतर होऊन मुर्शिदाबाद पेटल्याची घटना ताजीच आहे. मालदामधील महिलांवरील अत्याचार लोक विसरलेले नाहीत. बांगलादेशला खेटून असलेल्या अनेक गावातील लोकसंख्येचे स्वरूप पूर्णपणे बदलले असून तिथे मुस्लिम बहुसंख्याक झालेले आहेत आणि त्यामुळे अल्पसंख्य हिंदूंना लक्ष्य केले जात असल्याच्या घटना घडत आहेत. या परिस्थितीत आगामी निवडणुकात हिंदूंचं ऐक्य वाढू लागलंय. ममतांच्या सरकारविरोधात हिंदूंचा एक संताप आहे. निवडणुकांच्या दरम्यान भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्याही झालेल्या आहेत. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर रविवारी एका भव्य कार्यक्रमातून ममतांनाच जणू काही इशारा देण्यात आला आहे. कोलकात्यातील ब्रिगेड मैदानात जवळपास 5 लाख भक्तांच्या सामूहिक भगवद्गीता पठणातून हा इशारा दिला गेल्याची चर्चा आहे. पश्चिम बंगालसह शेजारील राज्यातील साधू साध्वी आणि लाखो भाविकांनी कोलकात्यातील ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंड येथे आयोजित भव्य भगवद्गीता पठणात सहभाग घेतला. भगवे वस्त्र परिधान केलेल्या साधू साध्वींनी एकाच वेळेस एक सुरात भगवद्गीतेतील श्लोकांचं पठण केलं. हा कार्यक्रम पंचलाखो कंठे गीता पाठ या नावाने आयोजित करण्यात आला होता आणि तो सनातन संस्कृती संसद या विविध मठ, आश्रम आणि हिंदू धार्मिक संस्थांमधील संतांच्या संघटनांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाचा उद्देश पश्चिम बंगालचा आध्यात्मिक वारसा जपणं आणि सामाजिक सलोखा वाढवणं हा आहे. हा आत्तापर्यंतचा राज्यातील आणि कदाचित देशातील सर्वात मोठा सामूहिक गीता पठणाचा कार्यक्रम ठरू शकतो असाही दावा केला जातोय. या कार्यक्रमात सहभागी झालेले कार्तिक महाराज यांनी सांगितलं की विभाजनाच्या वातावरणात आध्यात्मिक साधना मनाला शांतता आणि दिशा देते. खरं तर याआधी 2023मध्ये असाच गीता पठणाचा कार्यक्रम घेतला होता. याच ब्रिगेड मैदानात तेव्हा 1 लाख लोकांनी गीता पठण केलं होतं. पण आता ही संख्या भरपूर वाढलेली आहे. तेव्हा TMCने भाजपवर धर्माचा वापर करून ध्रुवीकरण करण्याचा आरोप केला होता. या कार्यक्रमावेळी तृणमूल काँग्रेसने असेच धार्मिक ध्रुवीकरणाचे आरोप केले आहेत. ब्रिगेड मैदानात सुमारे 5 लाख लोक सहभागी होतील म्हणून जय्यत तयारी करण्यात आली होती. या संदर्भातील जे व्हिडिओ व्हायरल झालेत त्यातून लाखो लोक हे या अवाढव्य मैदानात बसून गीता पठण करताना दिसतात. त्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आली होती. आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थाही होती. अशा परिस्थितीत ममतांची डोकेदुखी आणखी वाढवतोय तो हुमायून कबीर. तृणमूलचा निलंबित आमदार हुमायून कबीर याने स्वतंत्र पक्ष काढणार असल्याचंही जाहीर केले आणि विशेष म्हणजे त्याने मुस्लिमांसाठीच काम करणार असल्याचं म्हटले. असदुद्दीन ओवैसी यांच्या MIM पक्षाशी आपण आघाडी करू अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. एकूणच बंगालमध्ये मुस्लिम एकगठ्ठा मतांचा विचार हुमायून कबीरने केलेला आहे. या दोन्ही घटना ममता बॅनर्जींसाठी काय इशारा देत आहेत हे येणारा काळच ठरवणार आहे. ही मुस्लिम मतं पश्चिम बंगालमध्ये कबीर आणि ओवैसी यांच्या मागे जाणार का, किती मते ममतांवर विश्वास दाखवणार हे महत्त्वाचं असेल. दुसरीकडे हिंदू एकजुटीचा फटकाही ममतांना बसणार का हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. मागील विधानसभा निवडणुकीत प्रथमच भाजपाने दमदार कामगिरी केली होती. आता त्यांना काय फायदा होणार हे पाहायचं. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या शाहीखान्यासाठी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आमंत्रित न केल्यामुळे
काँग्रेसकडून संताप व्यक्त करण्यात आला होता। त्याचवेळी या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना बोलावण्यात आल्यामुळे काँग्रेसजनांची आणखी चरफड झाली। पण त्यामुळे चिडून काँग्रेसने जेवणाच्या कार्यक्रमात मांसाहारी जेवण का ठेवलं नाही असा विचित्र सवाल उपस्थित केलेला आहे। परदेशी पाहुणे आलेले असताना त्यांना चक्क शाकाहारी जेवणावर कसं काय भागवलं असा काँग्रेसचा सवाल आहे। काँग्रेसचे नेते आणि पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी विचारणा केली की जर भारतातील 80% लोक मांसाहारी जेवण घेत आहेत तर रशियन पाहुण्यांच्या ताटात मांसाहारी पदार्थ असायला काय हरकत आहे? भाजपाने शाकाहाराला प्रोत्साहन द्यायचं ठरवलेलं आहे का? यावरून काँग्रेसकडे आता कोणतेही मुद्दे शिल्लक नसल्याचं दिसतं। आधी राहुल गांधींना जेवणासाठी का निमंत्रित केलं नाही असा सवाल विचारणारे काँग्रेसजन आता मात्र थेट ताटात काय काय आहे याचाही विचार करत आहेत आणि त्यातून खेद व्यक्त करत आहेत। भाजपा सरकारने परदेशी पाहुण्यांच्या जेवणात काय वाढले पाहिजे याचाही निर्णय घेण्याचा अधिकार आता विरोधी पक्षांनाच हवा आहे हेच यातून दिसून येतं। विरोधी पक्ष नेतेपद हेच जणू काही पंतप्रधानांपेक्षा मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठं आणि महत्त्वाचं पद आहे असाच सूर गेल्या काही दिवसात उमटत आहे। विरोधी पक्ष नेत्यांबद्दल कुणी कसं बोलावं, विरोधी पक्ष नेत्याला कुठे आणि कोणत्या कार्यक्रमाला आमंत्रित करावं, विरोधी पक्ष नेत्याचा कसा सन्मान राखला जावा या सगळ्याचा सर्वात आधी अगदी परदेशी पाहुण्याच्या सरबराईपेक्षाही आधी विचार करायला हवा असाच जणू सूर आहे। महाराष्ट्रातही विरोधी पक्ष नेतेपद देण्याची मागणी सातत्याने होते। विरोधी पक्ष किती महत्त्वाचा असतो याचे दाखले तिथे दिले जात आहेत। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।